नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषीविल यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत एका तरुण शेतकऱ्याला, ज्याने गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करून एक वेगळी वाट निवडली आहे। शेतीसोबत दुय्यम व्यवसाय करतानाच त्यांनी स्वतःसाठी चांगले उत्पन्न उभे केले आहे आणि गावातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। गावरान कोंबडीचे पालन, त्यातील अडचणी, खर्चनफा आणि बाजारपेठ याबद्दल ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून सांगणार आहेत। तर चला वेन दवडता थेट भेटूया या यशस्वी तरुण शेतकऱ्याला आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास। तर नमस्ते सर। नमस्कार। आपलं सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी परिचय द्या। माझं नाव शिवराज पवार आहे। मी बेसिकली इंजिनियर आहे, पण मी या व्यवसायाकडे एक आवड म्हणून वळालेलो आहे। आपल्या फार्मचं नाव आणि पत्ता? माझ्या फार्मचं नाव श्रीनाथ पोल्ट्री फार्म आहे। आपलं फार्म जे आहे ते बिगवन पासून 8 किलोमीटर शेटफळगडे हे गाव आहे, त्या ठिकाणी आहे। आणि जर बारामती पासून बघायला गेलं तर बारामती पासून ते एक 18 किलोमीटरवर पडतं। चला तर आपण या व्यवसायाची माहिती आपण पोल्ट्रीमध्ये जाऊन घेऊयात। तर आपण आता आलेलो आहे पोल्ट्रीच्या आतमध्ये, आणि कशा प्रकारे पोल्ट्रीचं नियोजन असतं किंवा व्यवस्थापन कसं आहे ते आपल्याला सांगतील। तर दादा, तर साधारण किती क्षेत्र आहे या पोल्ट्रीचं? आपली पोल्ट्री जी आहे ती अर्ध्या एकरात आहे। आपलं जे शेड आहे ते 25 बाय 100चं शेड आहे, आणि अर्ध्या एकरात पोल्ट्री टोटल शेवग्याची 155 झाडं आहेत अर्ध्या एकरामध्ये लावलेली आपण। बरं, आणि साधारण हे मोकळं क्षेत्र जे सोडलेलं आहे ते साधारण किती आहे? मोकळं तरी 10 ते 12 गुंठे असेल। आणि शेवग्याचे झाड म्हणजे का असावे असं तुम्हाला वाटलं? की शेवग्याची झाडं दादा असा विषय आहे त्याचा की कोंबड्यांना शरीराला जेवढं कॅल्शियम वगैरे लागतं ते त्या शेवग्याच्या पाल्यातून मिळतं, आणि शेवग्याचं आपण उत्पन्न पण घेऊ शकतो। दुसरी अशी गोष्ट आहे की कोंबड्या जेव्हा उन्हाळ्याच्या टायमिंगला त्यांना जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा टेम्परेचर जास्त असतं, ती जी झाडांची जी सावली आहे ती त्यांना खूप म्हणजे फायदेशीर आहे। ते शेवग्याच्या झाडाच्या खाली येऊन बसतात, त्यांचा गारवा तिथं निवारा त्यांचा चालतो। बरं, असं म्हणजे दुहेरी फायदा यामुळे? दुहेरी फायदा आहे, शेवग्याचं उत्पन्न पण तुम्ही घेऊ शकता, त्याच्यासाठी आपण शेवग्याची झाडं लावलेली आहे। आणि कोंबड्यांना म्हणजे मोकळीक पण होते, म्हणजे व्यायामाला वगैरे फिरण्यासाठी वगैरे? मोकळीक म्हणजे आता ही गावरान कोंबडी जर बघायचं झालं दादा, तर गावरान कोंबडी ही बाहेर म्हणजे ना मुक्त संचार मध्येच पाळली जाते। बरोबर। आत कोंबडी जगूच शकत नाही। तुम्ही जर तिला डांबून ठेवलं तर ती तुम्हाला एक 2-3 महिन्यात मॉर्टिलिटीच होणार। बाहेर तिला आहे ना, म्हणजे गरजेचंच आहे बाहेर तिला सोडणं, म्हणजे मोकळ्या वातावरणात तिला सूट होतं, मोकळं वातावरण सूट होतं, आणि त्यांची वाढ पण त्याप्रमाणे वाढ पण 100%। कारण गावरान कोंबडीचा उद्देश म्हणजे त्या अशा चरून खाणाऱ्या बाहेर फिरून। बरोबर, बघितलं आपण असं घरी कोणाचं म्हणजे ते करत असतात देशी कोंबड्या। आता तुम्ही जुन्या काळात आपल्या घरचे किंवा शेतकऱ्यांमध्ये पाळायचे आजी वगैरे, त्या आपल्या उकिरड्यावरती सगळं काही असेल ते जुनं खाद्य आपलं शिळं पाक ते टाकायचे, कोंबड्या बरोबर त्याच्यावर चरायच्या। रात्री त्यांना एक शिट्टी किंवा काही वाजवलं ते जाग्यावरती म्हणजे घरात आपल्या झापात आपल्या ठेवून टाकायचे। कधी सोडलं जातं? सकाळी? ह्यांना सकाळी आहे ना एक 7:30च्या दरम्यान, 7-7:30च्या दरम्यान बाहेर सोडलं जातं, आणि 5-5:30च्या दरम्यान त्यांना फिडिंग करून आत घेतलं जातं परत। बरं, दिवसभर बाहेर असतात त्या 100%। आत घेतल्यानंतर मग त्यांचं पुढचं कसं नियोजन? म्हणजे आत घेतल्यानंतर त्यांना फिडिंग वगैरे त्यांचं चालतं, पाणी वगैरे ते ऑटोमॅटिकच आहे। त्याच्यानंतर एक 7:30-8च्या दरम्यान आहे ना लाईट पूर्ण ऑफ केली जाते। त्या लाईट ऑफ केल्या ना, तुम्हाला आता आपण आत गेल्यावरती बघू ते स्ट्रक्चर, त्या सगळ्या जे बांबूचे स्ट्रक्चर आहे ना त्याच्यावर जाऊन बसतात, काही कोणाची गडबड म्हणजे हे होत नाही। साधारण किती पक्षी आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 2000 पक्षी आहेत आता। साधारण ह्याची सुरुवात कधी झाली आपली? याची सुरुवात 1.5 वर्षापूर्वी झालेली। तर दादा, आम्हाला आता मुक्त संचारची आपण पद्धत कशा प्रकारे नियोजन आहे ते आम्हाला एकदा सांगा। आता दादा तुम्हाला मी गेटचं नियोजन दाखवतो। हे आपलं एक 7 ते 8 फुटी गेट आहे जी एंट्री, आणि त्याची हाईट आहे 9 फूट। तर हे जे 9 फुटाचं जी जाळीचं हे आहे स्ट्रक्चर आहे पूर्ण असं बघा, तुम्हाला दिसेल एवढी अशी पूर्ण टोटल 9 फूट घ्यायची जाळी,
ज्यांना कोणाला कुक्कुटपालन करायचंय बर त्यांच्यासाठी पूर्ण असा एवढा पॅसेज. आणि ही जी आत तुम्ही बघू शकता, जी ह्याला आहे ना चिकन मेश जाळी म्हणतात, ही जी चिकन मेश जाळी आहे ना, हा हिचा असा फायदा राहतो की आपला साप, मुंगूस, मांजर हा अशा कुठल्याही गोष्टी ह्या जाळीच्या आत काही एंट्री करत नाहीत, बर ते अडकून पडतं. हा. त्याच्यामुळे त्याचा तो फायदा आहे आपल्याला. म्हणजे आपण इथं असलो नसलो त्याचा तो बेनिफिट आपल्याला आहे. बर आपण नसलो तरी बी भयाचं कारण नाही. हा जायत असं- ना म्हणजे ते आरपार येऊ शकत नाही. आरपार येऊ शकत नाही ते, काही त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बर आणि जिथं बर. कोंबड्या असतात तिथं मुंगूस, साप, घुस हे असलं येतातच. येतच. बर त्याच्यामुळे ही एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. हे जे आहे आता हे मुक्त संचारमध्ये काय होतं, हे आता पावसाळा आहे म्हणून ज्या वेळेस उन्हाळा असतो, हा उन्हाळ्याच्या वेळेस काय होतं, कोंबड्या बाहेर जेव्हा असतात तेव्हा काही कोंबड्या झाडाखाली बसतात, काही कोंबड्या झाडावर बसतात. मग हे बर. का पाहिजे, तर हा पाऊस आणि ऊन ह्याच्यापासून संरक्षण करणारा ही झाप आहे. बर ह्याला आपण म्हणजे एक आपण स्ट्रक्चर बनवलंय, त्याच्यात पाण्याची सगळी सोय आहे. म्हणजे उन्हाळ्यात आपलं कोंबड्या सावलीखाली बसतात आणि पावसाळ्यात जरी पाऊस आला हा तरी पण ते आत येऊन बसतात, त्यांना काय पाऊस लागत नाही बर. आत. कारण आपल्या कारण कोंबड्या- पावसात असं आहे, पावसात जर कोंबड्या भिजल्या तर त्यांची मॉर्टिलिटीचे चान्सेस खूप वाढतात. सर्दी जर झाली त्यांना हा तर ते कंट्रोल होत नाही लवकर. बरोबर त्याच्यामुळे हे आपल्या कुक्कुटपालनाच्या ह्याच्यात पाहिजेच, म्हणजे मुक्त संचारमध्ये हे आवश्यक आहे. बरोबर. कारण आपल्या ह्याचे कोंबड्या खूप फायदे आहेत. दिवसभर बाहेर असतात. राहणार आहेत, त्यामुळं अशा प्रकारे त्यांना कुणाला सावली- ऊन लागतं, कुणाला काय हा. जाऊन बसतात, ज्यांना ऊन जास्तच लागायला लागलं आत जाऊन बसतात, असं बर. होतं. मग इथं पण आपण त्यांच्या खाद्याची आणि पाण्याची सोय केलेली आहे. सगळे टोटल तुम्ही बघू शकता, हा तिथपर्यंत आहे बर लास्ट पर्यंत. हा आणि हा आपला दुसरा सेक्शन आहे. इथं कोणत्या प्रकारच्या इथं कोंबड्या- थोड्या कमी वयाच्या कोंबड्या आपण सोडतो. बर म्हणजे दोन भाग आपण दोन केलेले भाग आहेत. त्याच्यात. हा दोन भाग केलेत आपण. तर मध्ये पार्टिशन आपण पण करू शकता, हे पण फायद्याच आहे. बरं, आता आपण पोल्ट्री मध्ये आज जाऊया आणि त्याची माहिती घेऊयात कशा प्रकारे शेडचं नियोजन केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांना आपण आता पोल्ट्रीच्या आतमध्ये जात आहोत आणि शेड बद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. तर शेड मध्ये जर जायचं असेल तर हा. आपल्याला हे कॉर्सुलिन TH हा स्प्रे असतो, बर तो पायावर केल्याशिवाय आत जाता येत नाही. कारण आपण बाहेरून आलेलो असतो, बर आपल्याला आपल्या जे पायाला जंतू वगैरे आपल्या चपलांना बुटांना लागलेले असतात, बर ते व्हायरल पसरू शकतात कोंबड्यांना. बरोबर आहे. त्याच्यापासून आपल्याला रक्षण म्हणून हे हा. करावं लागतं. म्हणजे कोणताही अनोळखी किंवा नवीन अनोळखी व्यक्ती आला- व्यक्ती पहिली गोष्ट तर अनोळखी व्यक्ती आत जाऊनच द्यायचा नाही. जर बरोबर. गेला तर हे सगळं करून मगच त्याला आत घ्यायचं. ओके, चला तर मग आपण ही प्रोसेस करून आज जाऊयात. ठीक. आता आपण पोल्ट्रीच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथले नियोजन किंवा व्यवस्थापन कशा प्रकारचे असते आपल्याला सांगतील. तर दादा सांगा, ही कशा प्रकारचं शेडचं म्हणजे सगळे लांबी रुंदी असेल किंवा आतमध्ये पाण्याची भांडी असतील, खाद्याचे भांडे असतील, लाईटची सोय कशा प्रकारे केली आहे आपण. आता दादा आपण माझं जे शेड आहे आपलं ते 30 बाय 100 असं आहे इथून तिथून. आणि जे खाद्याची व पाण्याची भांडी, आता पर 50 पक्षाला एक खाद्याचं एक पाण्याचं भांड लागतं. बरं. त्या हिशोबाने आपण असं नियोजन लावून घ्यायचं हा. की पाईपलाईन आहे पाण्याची, खाण्याची आणि पाण्याची भांडी अशी लावलेली आहेत. तर म्हणजे एका साईडला असं सेक्शन केलेलं आहे हा. पक्ष्यांना पाण्याला आणि खाद्याला, आणि दुसऱ्या साईडला आपण त्यांना बसायला आपण आत जाऊन बघूयात आता ते. हा. त्या साईडला आपण जे त्यांना बसायला रात्रीचं लागतं झोपणं त्यांचं त्याच्यावर होतं, त्या बांबूच्या स्ट्रक्चर वरती. हा. त्या बांबूचं स्ट्रक्चर गावरान कुक्कुट पालनात आवश्यक आहे. बर आणि हे जे आहे हे आपलं एक छोटस स्टोर रूम म्हणू शकता आपण त्याला. जे बर. काय आपल्याला वस्तू लागतात हा. ते पक्ष्यांपासून इकडे लांब त्यांच्यापासून लांब इकडे ठेवलं जातं. बर. हा एक आपण एक असाच पिंजरा बनवलेला, एखादा आजारी पक्षी असेल किंवा कुणाला काय झालेलं असेल, लंगडत असेल, हा. तर त्याला आपण इथं आणतो, इथंच त्याला ट्रीटमेंट देतो आणि परत आत जाऊन सोडतो. बर बर म्हणजे त्याला झालेला आजार त्याला झालेला आजार दुसऱ्या पक्ष्यांना होऊ नये म्हणून हे आपण बरं. प्रिकॉशन्स घेतो. बर बर ही असं एक ही नवीन काळजी घ्यायलाच पद्धत. लागते. ओके चालेल, ठीक आहे. आता आपण आज जाऊन पाहूयात की कशा प्रकारे. आता तुम्ही आत बघू शकता. हे आपली दादा अंडी देण्याची भांडी. बर
ह्याच्यात कोंबड्या बसतात, अंडी देतात. अंडी देण्यासाठी अशा प्रकारे ही वेगळी व्यवस्था केली. आता इथं तुम्ही बघू शकता हे जे बांबू आहेत, हे जे बांबू अशा हाईटीवर लावले जातात म्हणजे गेले पाहिजेत की ज्याच्या खाली आपण गेलो पाहिजे असं. बरं, म्हणजे आपल्या सहजपणे. उंचीपेक्षा वर पाहिजे. वरती पाहिजे का, कारण आपल्याला जेव्हा आपण स्प्रेइंग करतो, जे हा. आपण औषधं मारतो, तर ते आपल्याला व्यवस्थितपणे मारता आली पाहिजेत. उद्या सकाळी सकाळी काय आता काही पावसाळ्यात सर्दीचे हे लक्षण असतात, तर बरं. आपल्याला जर दूर करायचा म्हटलं हा. ओव्याचा, कापराचा, कशाचा अजून एक्स वाय, हा. तर तेव्हा काय असतं, आपल्याला व्यवस्थित खालून जाता आलं पाहिजे अशा अंतरावर ते बांबू पाहिजे. बर. कारण पक्षी वरती बसलेला असतो हा. आणि आपण खालून जातो इकडून, बर. मग ते व्यवस्थित आपल्याला सुद्धा तिला अडचण नाही आली पाहिजे आणि पक्षी एक योग्य अंतरावरती वरती बसला पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी हे व्यवस्थापन असं आहे. चालेल. आणि आपलं मुक्त संचार मधनं ही तर दरवाजा आहे. हा दरवाजा आहे. आता हा उघडला, सर्व पक्षी की पक्षी आत येतो. बर. आणि सकाळी परत सकाळी बाहेर काढले जातात. बाहेर काढले जातात. एकदा आता 5:30-6ला आत घ्यायचे की परत ते, आणि ते मनाने येतात, त्यांना काही बोलवायची गरज नाही. बर. आता आत घेतल्यानंतर कशा प्रकारे त्यांचं म्हणजे खाद्य वगैरे खाद्य ह्याच्यात फिडिंग करतो आपण. बरं. कुठल्या प्रकारचं खाद्य असतं वगैरे सांगतो? खाद्याचं आपण बारामती ॲग्रोचं फिडिंग देतो त्यांना, देशीचं. बर. आणि आपला हायड्रोफोनिक्सचा जो प्लांट आहे, फिडिंग कॉस्ट आपली कमी होती, त्यासाठी आपण ते खाद्याचं हायड्रोफोनिक्सचं आपण केलेलं आहे. बर. त्यांनी भरपूर फिडिंग कॉस्ट कमी होती आणि पक्षी अंड्यावर पण लवकर येतो. त्याचे दोन्ही पण फायदे आहेत आणि शरीरासाठी पक्ष्यांना ते एकदम चांगले. उन्हाळ्यात म्हणजे कशा प्रकारे जास्त उष्णता असेल तर कशा प्रकारे आपण काळजी घ्यायची? आता उष्णतेचा असा विषय आहे की उष्णता पक्ष्यांना ह्या सहन होत नाही. तर पहिली गोष्ट सगळ्याच म्हणजे शेतकरी बांधवांनी आहे ना, जे पत्रा आहे तो आपला सिमेंटचा पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे सगळे सिमेंटचे पत्रे आहेत. बर. तर हे एक पॉइंट त्याच्यात आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आपण असे ना फॉगर बसू शकतो. ही जी फॉगरची मशीन आहे ही अशी येते, तर ही दादा आपण अशी लाईन पूर्ण टाकलेली सगळीकडे. मग जे आपलं उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात आपण जर हे ऑन केलं तर त्याच्यातनं असं आहे ना थंड फॉगर असा खाली पडत असतो. पक्ष्यांना तो एकदम टेम्परेचर एकदम डाऊन करतं. एक 7 ते 8 डिग्रीचं टेम्परेचर जे बाहेर टेम्परेचर आहे त्यापेक्षा 7-8 डिग्री ते लो करून जातं. पक्ष्यांना उन्हाळ्याचा उष्णतेचा त्रास काय होत नाही मग यामुळं. असं आहे. आपण बाहेर स्प्रिंकलर पण लावलेले आहेत. स्प्रिंकलर पण चालू असतात बाहेरच्या पक्ष्यांसाठी. इथं जो पक्षी थांबतो बसतो उन्हाळ्यात आपण गेट उघडच ठेवतो. इथं जो पक्षी बसतो वगैरे त्यासाठी ही फॉगरची सिस्टीम आहे. त्याचं काय माहिती टाइम वगैरे सेट केलेला? टाइम सेट असतो, टायमर आहे ना. बरं. ठराविक वेळाने ते स्प्रे करतो. ठराविक समजा 10 मिनिटांनी म्हणा, 5 मिनिटांनी म्हणा, 30 सेकंद, 1 मिनिट असं तो चालू असतो. तर पोल्ट्री व्यवसाय करत असताना ब्रूडिंग रूम कशी असावी? पोल्ट्री व्यवसाय करताना हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर ब्रूडिंग रूम आपण बघू शकता की आता म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. आपली ताडपत्री असते अशी, ती पूर्ण अशी पॅक पाहिजे की आम्ही जसं केलेलं आहे तसं. थोडक्यात ह्याच्यापेक्षा पण वरती असतं, पॅक पाहिजे पूर्ण असं. हवा आपले ब्रूडिंग रूमची अशी एक काळजी घ्यायची की हवा आरपार झाली नाही पाहिजे. बर. अशी ती पाहिजे. ह्याच्या मागच्या साईडला तुम्ही रूम तयार केलेली आहे? रूम तयार आहे आपली मागच्या साईडला. कोंबड्यांसाठी पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? कारण चांगलं पाणी देणे हे आपलं एक भाग आहे. 100%. कोंबड्यांसाठी जे आपण पाणी देतो, आता मी वैयक्तिक आपण फिल्टरचं पाणी देतो त्यांना. म्हणजे जे आपलं बोरिंगचं पाणी आहे ते फिल्टर करून वरच्या टाकीत चढवलं जातं. ती वरची जी टाकी ती 1000 लिटरची आणि त्याच्या खालची जी टाकी ती आहे 200 लिटरची. बर. तर त्यात आता खालची टाकीचा पर्पज असा आहे की जी खालची टाकी आहे त्याच्यात आपण आहे ना आपले कोंबड्यांना समजा औषधं वगैरे काही विटामिन्स काही वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं जर कुठं कधी सोडायचे असतील ते आपण खालच्या टाकीतनं सोडतो, वरच्या टाकीत नाही करत. आणि ते खालच्या टाकीतून बरोबर त्यांना पिण्याच्या भांड्यांमध्ये ते जातं. त्यासाठी ते खालची टाकी आपण लावलेली. तर शेतकरी बांधवांना सध्या गावरान कोंबडी पालनाची व्यवस्थित आपण सर्व प्रकारची माहिती घेतलेली आहे. पण आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्यातून आपल्याला उत्पन्न कसं मिळते हे जाणून घेणार आहोत. तर आता आम्हाला सांगा ह्याच्यातून उत्पन्न कसं राहतं तुम्हाला?
दादा आता आपण अंडी विक्री करतो, तर अंडी विक्रीसाठी माझी जी पॅकिंग आहे, श्रीनाथ पोल्ट्री फार्म म्हणून माझे अंडी भेटतात. आता बरं. बारामती एरियात जर बघितलं तर माझे 2 आउटलेट आहेत. एक आउटलेट म्हणजे MIDCच्या तिथं RTO ऑफिस आहे, RTO ऑफिस कल्याणी कॉर्नरच्या तिथं एक बरं. ऑफिस आहे, हा. तिथं अंडी मिळतात. बारामतीतले जे लोक आहेत हो. त्यांच्यासाठी एक आउटलेट आपण इथं ठेवलेले, शाहू हायस्कूलच्या समोर, बरोबर. महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या शेजारी. बर. तर तुम्ही संपर्क पण करू शकता. माझा नंबर मी खाली देतो, त्या नंबरला तुम्ही संपर्क केला तर तिथं आउटलेट असेल तिथूनही घेऊ शकता, किंवा मला फोन करून सांगितलं तर मी तिथं प्रोव्हाइड करून देतो तुम्हाला. म्हणजे आपण तुम्ही स्वतःचा एक ब्रँड ब्रँड आहे केलेला स्वतःचा, आहे. गावरान अंड्याचा, गावरान प्युअर अंडे गावरान अंड्याचा ब्रँड आहे माझा. पॅकिंग वगैरे कशी असते आपण पॅकिंग त्याची आता आपण तुम्हाला पाहूया. मी दाखवतो. ही दादा आपलं आहे ना 12 अंड्याचा ट्रे. बर. आता यात तुम्हाला ही अशी पॅकिंग भेटेल, हा. ही तुम्हाला माहिती भेटेल अशी. बर. याच्यात जे एनर्जी, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट जे काय आहे ते इथं आहे. माझा फार्मचा ऍड्रेस आहे, फ्री रेंजचा माझा फार्म आहे. बर. आणि हे असं बॉक्स मध्ये येतं. हे 12 अंड्यांचा बॉक्स आहे. हे बॉक्स असं पॅकिंग मध्ये येतं, म्हणजे अंडे जेणेकरून फुटू नाहीत म्हणून याच्यासाठी हे पॅकिंग असं आपण बर. दिलेले. सध्या 2 पॅकिंग मध्ये 6 आणि 6, 12 आणि 30चा पण आहे. 30चा एक ट्रे येतो डायरेक्ट, बर. असा सेम ट्रे. एक 6चा बॉक्स आहे. बर. बर. ज्याला अर्धा डझन पाहिजे अर्धा हा. डझन, ज्याला 1 डझन पाहिजे त्याला 1 डझन. म्हणजे अशा अशा प्रकारे आपण आपण packing मध्ये एक देतो. ब्रँड तयार केलेला आहे, आणि ज्यांना अंडी घ्यायचे गावरान पद्धतीचे चांगल्या पद्धतीने आपण देतात. हा, तर एक 100%. असा प्रश्न होता की आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन किंवा ट्रेनिंग सुद्धा आपण घेता. आता त्याविषयी माहिती सांगा. आम्ही आता येत्या 15 तारखेला ट्रेनिंग ठेवलेलं आहे, ज्यांच्यामुळे आपण या क्षेत्रात आलेलो आहे. जे सागर पाटील साहेब आहेत, पाटील ब्रदर्सचे सर्वेसर्वा, बर. त्यांचं या ठिकाणी आपण ट्रेनिंग ठेवलेलं आहे. तर बर. जेही कोणी शेतकरी आहेत ज्यांना ह्या व्यवसायात अडीअडचणी येतात, ज्यांची काही मागणी असते की बाबा आमची अंडीच खपत नाहीयेत, आमचं हा. काय मार्केटिंगच होई नाही, बर. किंवा कोंबडीत जगत नाहीये, पिल्लं जगत नाहीयेत, अशा भरपूर अडचणी येतात. आम्हाला सुद्धा जुन्या आलेल्या होत्या. हा. तर त्यांच्यासाठी आपण एक ट्रेनिंग ठेवलेलं आहे. ट्रेनिंग सेक्शन 15 तारखेला राहणार आहे, सकाळी 9:30 वाजता शेटपळगडे या फार्मवर. बर. तर ते बारामती पासून एक आपलं 18 किलोमीटर फार्म आहे, आणि भिगवण पासून 7-8 किलोमीटर. जे कोणी शेतकरी बांधव ज्यांना या व्यवसायात यायचं आहे, कुक्कुटपालन व्यवसायात, त्यांनी अवश्य भेट द्या. नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून अधिक माहिती याबद्दल घेऊ शकता. तर धन्यवाद दादा, आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद.